एक आवाज बंद. जर आवाज आला दंगा झाला नाहीतर घर काटायचं, घर कुटायचं. तमाशाला आला नाही नालायक ना. तुला काय लाज वाटते का रे आरामखोर? आवाज काढे बसून घ्या तिकडे मागा चाल. जर कुणाचा दंगा मला तिथं स्क्रीन दिसते इथे एक छुपा कॅमेरा तुमच्यावर आहे आणि जर मला कोणाचा दंगा दिसला तर याद राखा नालायकांनो. तमाशाला आलाय काय रे? कोण म्हणतोय रे? हो नालायक. लाज वाटते का तुला? लाज वाटते का रे तुला? आवाज बंद ठेवायचा नाही इथं येऊन तुडवणार नाहीतर घर गाठायचं. बंद बंद आवाज. काय जोरात ओरडता रे? बंद आवाज. तुला सांगतोय मी आवाज बंद कर. मी जर परत इकडे आलो तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. हॅलो 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 हॅलो. व्हेरी गुड. हॅलो. याला इकडे दे रे, माझ्या दिशेने दे. याला इथं घे. माझ्या दोन्ही कानावर दोन आले पाहिजे. घे लवकर सर. एक 5 मिनिटासाठी इकडे बसा. एकदा सुरुवात झाली की मग जरा बाहेर एक खुर्ची काढ. एक खुर्ची इथं ठेव. तू तेवढा लाईव्ह कोण करतोय? तू. हा याला याला इथं घे. लवकर घे, वेळ कमी आहे. हॅलो. माझा कान कुठं आहे बघ. या इथं घे. याला ही बॅग काढ. लेकरा ही बॅग काढ. या बॅग जवळ आण. हॅलो. हा आता बघ. हा तसा घ्या म्हणजे खालून सपोर्ट टाक त्याला. वर नाही मी उभा कुठं आहे बघ. माझा कान आणि हे एकत्र झालं पाहिजे. याला या इथं घ्यायचं इथं तुझ्या पायामध्ये. चला. बाकी अजिबात मला दंगा चालत नाही. कोणी सुद्धा दंगा करायचा नाही. माझ्याकडे 3 कॅमेरे आहेत. मला दिसताय तिथं आणि त्या हॉलमध्ये 5 कॅमेरे मी लावले. त्या मुलाचं शूटिंग करतोय मी. जर कोणी विनाकारण दंगा मला जर या स्क्रीनवर दिसला इथं माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. नाहीतर आत्ताच उठायचं घर गाठायचा. गरज नाही तुझे. हॅलो हॅलो. अरे जरा इकडे कुठे आहेस तू? इथं जवळ त्याला पुढं. हॅलो. बरोबर लावला. एक वेळा 0 करायला लेकरा. हॅलो. हा बरोबर. थांब जरा. हॅलो 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 हॅलो. कॅमेरा तुमच्याकडे आल्यानंतर कोणीही कॅमेऱ्याकडे हात करायचा नाही. पहिली माझी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. हॅलो. इक्विलायझर 0 कर पेटा. कोण आहे जरा माझ्याकडे बघ. इक्विलायझर 0 करायचं काय? त्याला इक्विलायझर सुरू आहेत बघ खाली. हॅलो हॅलो. हा ट्रिबल शार्प कर. ट्रिबल. हा करेक्ट. हॅलो. व्हेरी गुड. हॅलो 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 हॅलो. सगळ्यात शेवटी मुलं उभी आहेत. आवाज येतोय का रे व्यवस्थित? येतोय. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. परत एकदा त्या हॉलमधल्या तिकड्या अजून मला 3 पोरं दिसायला लागले स्क्रीनवर. मी जर तिथं आलो. हा चला. साप मंगल. व्हेरी गुड व्हेरी गुड. हॅलो हॅलो. चला. गरम होणार आहे. आलं लक्षात? 1 तास आता तुम्हाला गरम होणार आहे. पण इथं अशी कुठली लेक आणि लेकरू आहे का? पप्पा आज रविवार आहे. आज रविवारची सुट्टी आहे आणि महिना जानेवारी सुरू आहे. कडक ऊन आहे आणि पप्पा आज दिवसभर मी तुमच्या डोक्यावरती छत्री धरणार आहे. पप्पा मी दिवसभर तुम्हाला सावलीमध्ये ठेवणार आहे. अशी कुठली लेक आहे काय? तर लक्षात घ्या. काय जो बाप आपल्यासाठी उन्हामध्ये तापला, घामामध्ये भिजला, त्या बापासाठी येणारा अर्धा तास जरी घामाला येऊ दे, घामाला तरी येऊ दे, विनाकारण रुमाल काढून हा 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 करत बसायचं नाही. तहान लागली लागू दे. आपला आई बाप आपल्यासाठी बिना पाण्याचा राबलाय. लेकरांनो
त्यामुळं विनाकारण मी बोलत असताना मध्येच बाटली काढ पाणी पी अजिबात असं काही करायचं नाही. इकडे बघा, बसून बसून माझा पाय दुखायला लागला, दुखू दे, कारण आपल्या आई बापांना आपल्यासाठी गुडघ्याच्या वाट्या सुद्धा बदलले, पाठीचा कणा मोडला, पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा लढला. त्याचं नाव बाप आहे. पोरांनो लक्षात घे माझ्या लेकीनं. आणि तो बाप येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये तो बाप आपल्याला समजावून घ्यायचा आहे. त्यामुळे कोणी दंगा करायचा नाही. मध्येच लक्षात घ्या, जरा बाथरूमला जातो, इकडे जातो, मध्ये कोणी उठू नका. जरा त्रास होईल, पण जर कोणाला चक्कर येते, अति त्रास होतोय, काहीतरी होतंय, अस्वस्थ होतंय, असं जर कुणाला वाटलं तर मात्र नक्की हात वरती करायचा. तिच्या आजूबाजूच्या लेकीने हात वरती करायचा, तिला तिची व्यवस्थित सोय केली जाईल. पण विनाकारण मनात आलं जरा उठतो, थोडस कंट्रोल करा. हातामध्ये मोबाईल घेऊन बसल्यानंतर नको त्या नालायक हरामखोराच्या रील्स बघण्यासाठी लक्षात घ्या, तास तास 2-2, 3-3 तास बसतात. त्यावेळेला तुम्हाला काय होत नाही. तर आता जरा त्रास जरी व्हायला लागला तरी सुद्धा शांत बसायचं. पण कोणाला चक्कर येते असं काय वाटलं, अस्वस्थ होत आहे, तर मात्र हात वरती करायचा. परत एकदा माझ्या लेकरांना सांगतोय मी, तिकडच्या माझ्या लेकरांना, दंगा करायचा नाही, ही आपली संस्कृती आहे. तुम्ही काय तमाशाला कुठल्या दुसऱ्या कार्यक्रमाला नाही विनाकारण ओरडणार. सगळ्यांनी येणारा अर्धा तास शांत बसायचंय. चला, दिसतोय का आता सगळ्यांना? व्हेरी गुड. चला, माझ्याकडे लक्ष द्यायचं रे बाबा. जरा ट्रिबल शार्प करायचा, अजून जरासा ट्रिबल शार्प कर. हॅलो हॅलो हॅलो, करेक्ट. हॅलो. माझा मी हात असा केला, आवाज चढवायचा. आलं लक्षात? हात असा केला, ट्रिबल शार्प करायचा. तुझा मोबाईल बंद आहे का? मोबाईलवर काही बघत बसायचं नाही, माझ्याकडेच बघायचं. तुझं माझं नातं नवरा बायको सारखं. तू नवरा, मी बायको. साऊंड चुकला, टकल्या मेलास, तुझ्या मानगुटीत बसणार मी. त्यामुळे अजिबात साऊंड चुकायचं नाही. पोरांना, सगळ्या पोरांना, आय एम नॉट अ टीचर, मी शिक्षक नाही. शिक्षकांना नियम आहे, शिक्षकांना बंधन आहे. काय नियम आहे? आमच्या मुलाला शाळेत अजिबात मारायचं. महाराष्ट्र शासनाचा नियम आहे ना, आई बापांना घालून दिलेला नियम आहे. आया किती आलेत? आया जरा हात वरती करा. माता किती आलेत? मातांना हात वरती करा. क्या बात आहे. तर त्या सगळ्या आयांनी आणि बापांनी, आणि बापापेक्षा आईचा लय लाड आहे, लय लाड आहे. 4 वर्ष पोटाला कार्ट नव्हतं, गाव देवीला नवस केलं, वटवाघूळ माझ्या पदरात पडलं. चड्डी घालता येत नाही, शिमूड काढता येत नाही, शीला गेलं तर आम्हीच धुतो. पण आज्याच्या लाडाचं, आजीच्या लाडाचं आमच्या कार्ट्याला अजिबात हात लावायचा नाही. आणि एखाद्या शिक्षकानं त्याच्या भल्यासाठी थोडा जरी हात लावला, कार्ट रडत रडत घराकडे जातं. मम्मी मम्मी मला लय मारला. मम्मी त्याच्यापेक्षा हुशार. इकडे बघा असं, तुम्ही इकडे बघा, माझ्याकडे बघा असं, इकडे टनवा. मम्मी त्याच्यापेक्षा हुशार. लगेच फेअर अँड लवली लावून, पाऊंड्स पावडर थापून, तारा तारा त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये. कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. पोरानं, मी शिक्षक नाही. माझ्या डाव्या हाताला बसलेल्या कार्ट्यानं जर कोणी दंगा केला आणि या स्क्रीनवर जर मला कोण दिसलं तर लक्षात घे, तिथं येणार एका रपाट्यात. रपाटा कळतोय का कार्ट्यानं? एका रपाट्यात जागेवर चटी वली. वली म्हणजे काल नांदेडला एकाला रपाटा पडलाय, त्याला बोनस मिळाला. पुढून वली आणि मागून झेंडवासारखी पिवळी झालेली आहे. आणि मी लय तुडवतोय. माझं रेकॉर्ड आहे या महाराष्ट्रात नाही, आता देशभर रेकॉर्ड आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांत बसायचं. आला हसाय, बिंदास हसायचा. हसायला काय पैसे द्यावे लागतात का? काय द्यायचे आहेत का? जे काय पैसे द्यायचे, आमच्या अरविंद साहेबांनी कालच माझ्या अकाउंटला पैसे टाकले, पण चुकून त्यांनी बायकोच्या अकाउंटला टाकले. त्यामुळे सगळा परत घोळ झालेला आहे माझा. पण तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आला हसाय मातानं, क्या दात काढून हसायचा. किडलेली दात शेजारीला दिसली तरी चालत्यात. हसायचं, तिला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडे. पण तुम्ही घराकडे आनंदात जायचं. स्क्रीनवरती कोणी हात करणार नाही. कोणाचा मोबाईल आला तर एक अर्ध्या तासासाठी शांत ठेवायचा. काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात, बिंदास टाळ्या वाजवायच्या. टाळ्यामुळे आपलं मन आणि शरीर निरोगी राहतं. वाजवा टाळ्या एकदा स्वतःसाठी करणार आहे. त्या आवाज आहे.
हॉल मधल्या कार्ट्यानं दिसण्यात आलाय तुम्ही स्क्रीनवर मला. टाळ्या वाजवा जरा जोरात, टाळ्या वाजवा. पलीकडची बोला. हा बरोबर वाजवली. आता काय विषय भावनिक आहे, डोळ्यामध्ये पाणी येतं. आता माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, शेजारणीच्या आलं, मग तिच्याकडे बघून हसायचं नाही. पोरानं कुठल्या मुली स्क्रीनवर रडताना दिसल्या तर उगाच दंगा तिथं करायचा नाही. तुम्हाला परत एकदा सांगतोय, सगळ्यांनी एकदम शांत बसायचं. हा रील बनवणारी कोण कोण आहे? तुम्हाला कुठेही फिराय परवानगी आहे, पण विनाकारण दंगा करत असलं काय करायचं नाही. सगळे कुठेही तुम्ही फिरू शकता. ते गिंबल बिंबल माझ्या खाली खुर्चीत तांगड्यात काय घालायचं नाही. काल एकानं खुर्चीच्या खालनं घातलं त्या पुण्यामध्ये. मला म्हणते तुमचा क्लोजअप लावायचा आहे दिला. ते सापासारखं दिसलं, कालच मरत होतो. हा तसं बायकोसारखं अचानक पुढे यायचं नाही, एकदम शांतपणे. आणि या दोन्ही मॉनिटरच्या आडवं यायचं नाही. हे माझा जीव आहे, आलं का लक्षात? याच्यावर मी बोलत असतो. चला मातानं फोन वगैरे सगळे सायलेंट करा. नेमकं मी सुरू झालं की घरातून फोन येतोय तुमच्या ह्यांचा, आणलं की दादे अजिबात करत बसायचं नाही. हा तुम्ही तर छळलंय मला अगोदर अर्ध. जे हॉलच्या बाहेर आहेत त्यांनी पण शांतता पाळायची. येणार आहे 1 तास. चलो, सब मंगल आहे, सब आनंद आहे. जरा भुई आवाज येतोय कुठून तर अजून. जरा थोडस गरम होईल, पण ते जरा बंद करूया. जरा इकडचं हे बंद कर दे जरा. 1-2 मिनिटं ते बंद करा सगळं. भुई आवाज येणार 5 मिनिटासाठी, परत चालू करतो मी. चला, हा इकडे एक आवाज आहे, हा ते बंद. बस सगळी शांतता. थोडस गरम होणार आहे, होऊ दे गरम झालं तर. ओके, चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतभराय जीवनात निर्भेळ जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या दत्ता समोर मोठपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला एम.एस. सुवेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणाऱ्यांचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञान गंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाची माती हानुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाड उघड, हातामध्ये झाड उघड, स्वच्छतेचा महामंत्र दे, माणसांची अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा. आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला
आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या जमलेल्या लेखीनं, माझ्या लेकरानं, माझ्या गुरुवर्यानं, माझ्या युवकानं, माझ्या मातानं, माझ्या पितानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून एक व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मता माणूस जागा झाला नाही. हे बोलाला साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतरी आमच्या मता माणूस आणि माणूस ते हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीरावरती तुटून तुटून पडतो. आज 13-14 वर्षाच्या लेकीवर 30 नराधम तुटून पडू लागले. उच्च शिक्षणासाठी आमची मुलं मोठमोठ्या शहरामध्ये जाऊ लागले, हातामध्ये दारूचा ग्लास आणि खिशामध्ये गांजाच्या पुड्या ठेवू लागली. हे 10वीचा पोरगा हातामध्ये सुरा घेऊन हे मित्रांचा फोन करू लागला. हे आणि 17-18 वर्षाची लेक आई बापाच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगू लागली. का? कारण आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. हे माझ्या लेकरानं, ही माती कोणाची याचा विसर तुम्हाला पडला. ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती माझ्या कबीरांची, ही माती माझ्या रामप्रसाद बिस्मिल्ला यांची, ही माती माझ्या 23 वर्षाच्या भगत सिंगांची, ही माती माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची, माझ्या तुकोबारायांची. हे बोला कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे माझ्या लेकरा. हे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे मग या राजाच्या मातीमध्ये आधी माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? तर आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. हे पोरानं लक्षात घे, आणि म्हणून तुला सांगतोय, हे आजचं हे व्याख्यान नाही तर हे आहे परिवर्तन. आणि हे परिवर्तन जर समजावून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलं, ज्या मातीमध्ये मी घडलं, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उठण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीत मी काय केलं. पोरानं, हे या परिवर्तनाच्या सुरुवातीला मुखातून नाव आलं तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा, माझ्या आऊजी जाऊचा, माझ्या गाडगे बाबांचा. हे पोरानं, जेव्हा जेव्हा या महामानवांचा प्रश्न येईल अंगात रक्त उसळलं पाहिजे, जेव्हा जेव्हा आई बाबाचा प्रश्न येईल अंगात रक्त उसळलं पाहिजे. कारण हे 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटामध्ये येऊन पडतं फक्त आणि फक्त आपल्या आई बापामुळे. लक्षात घ्या पोरानं, त्या आई बापाचा जय जयकार कसा झाला पाहिजे. हे बेबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंताने एवढं सुंदर शरीर आम्हाला दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. या मातानं पुढे या, या या पुढे या. एक या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या. एक दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि चेहऱ्यावर माझ्या राजाच्या चेहऱ्यावर तेज आपल्या चेहऱ्यावर घ्यायचा, आणि जय जयकार असा झाला पाहिजे, जय जयकार असा झाला पाहिजे, ना भूतो ना भविष्य जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, आणि दोन्ही हात उंच गगन भरारी करत जय जयकार या राष्ट्राचा आणि आपल्या आई बापाचा झाला पाहिजे. चला चला, सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी घ्या. तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय का लग्नाला आलाय? खुर्चीत दे. सगळ्यांनी जो जो या राष्ट्रात राहतो त्या प्रत्येकानं जय जयकार करायचा. चला जोरात, एक रीलवाली तयार राहिले सगळं, आणि फक्त मागणं माझं घेऊ नको, व्यवस्थित घे. हे बाबा, हा बरोबर, आणि सगळ्यांच्या नंतर क्लोज लावायचे सगळं एकदम स्क्रीनवर. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही वडी काढा. अखंड लातूर जिल्ह्याने नाही, नॉट ओनली इन महाराष्ट्र,
देशभराचा जय जयकार दिसला पाहिजे, लक्षात घ्या. एवढ्या जोरात जय जयकार करायचा माझ्या लेकरांवर. नीट कर, तू जरा वांडच दिसतेस मला. जोरात चला. हा, दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये पाठीचा काना ताट. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन पुत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. त्या हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, कसं तेज आलं चेहऱ्यावर. बघा एवढी वर्ष 150 टन भेरेन लावली, फापलीचा काय उपयोग झाला का? हा, आणि कार्ट्यानं पलीकडच्या तुम्ही पण बहिणीची घेऊन लावलीचा. दुःख ते दुःखच राहिलं. एक पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावलं, कसं ते झालं. आता सगळ्या लेकीना पहिला आनंदाचा महामंत्र. तानात ताना उड्या मारत आता घराकडे जायचं. एक तानात ताना उड्या मारत घराकडे जायचं. रोज जाता पण कसं जाता का कार्ट्यानं? हा, पाठीवर ते 50 किलो दप्तर, त्या शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम, त्या मैत्रिणींची चर्चा. याला काही गणित शिकवा येत नाही, त्याचं काही भूमिती कळत नाही. आणि ते मुख्याध्यापक तर मध्येच येत आहे, फुसफुस करताय. काही बाई त्याची कधी तर बदली होत्या, त्या आमच्या पाटील मॅडम तर नको झाल्या. काय काय करता का कार्ट्यानं? आणि त्यात आणि हातामध्ये मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला कालच पाठवला होता. माझ्यावरच त्याचं प्रेम कमी झालं, त्याला काल गॅस्ट्रो झाला, गॅस्ट्रो. आता कार्टे ते मरतय बघा आता 4 दिवसात. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावर घेतलं, कसं ते झालं. आता सगळ्या लेकींना पहिला आनंदाचा महामंत्र. ताना ताना उड्या मारत घराकडे जायचा. आणि घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आले, मम्मीकडे भजनास करायचा. मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मी जगालाचा मुका घेऊन टाकायचा. आला पप्पा पुढे धरायचा पापड्याला, पापड्या एवढ्या आनंदात घरातून फोन आला पाहिजे आमच्या साहेबांना. नेमकं व्याख्यान कसलं झालं. आणि सगळ्या मातांना तुम्ही पण, सगळ्या माता माझ्या गुरु माऊली शिक्षिका, तुम्ही आनंदी हे, तुम्ही आनंदी तर सगळं आनंदी. तुम्ही पण टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढे आली. कसं करता सासूला? कसं करता? गडकासारखं नाक असा फुगावता, नागिनी सारखा फसफस फसफस फसफस. नवऱ्याकडे बघून बोटं मारता. म्हातारीला कशाला माझ्या बोकांडे काय काय करता? आज असं करायचं नाही. आज तुम्ही पण टाना टाना उड्या मारत जायचं. सासू पुढे आले, सासूकडे नाच करायचा. आत्या आय लव्ह यू मग करायचा. सासू जगाला मुका घ्यायचा. सासून नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे, लवकर इकडे ये. काय खरं नाही, तुझी बायको काय तर ऐकाय गेली, आल्यापासून माझ्या गालाचा मुका घ्यायला लागल्या. नवरा आला, नवऱ्याला म्हणायचं यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्यानं पण कोलांटी उडी मारली पाहिजे. आणि आमच्या पोलीस बांधवांना म्हणायला पाहिजे, महिन्यात असलं काय तर आपल्या शहरात ठेवावं लागतं. एवढ्या आनंदात माझ्या लेकरानं आज घरी जायचं. हे माझ्या लेकरा, हे माझ्या लेकी, हे हा होता थोडा विनोद भाग, हे होता थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी तर उभा आहे का? नाही माझ्या लेकरांनो, हे माझ्या माते, हे माझ्या पिता. लक्षात घे, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बा. हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बा. हे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता. आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. हे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या काळ्यात माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या काळ्या. कोणत्या कवळ्या काळ्या? हे या महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या विद्येमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या काळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरं, हे 4 वर्षाचं तुझं लेकरं तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. हे त्या लेकरामध्ये
घरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. हे 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. 2000 रुपयांच्यासाठी आमच्या लेकींना विकू लागला. हे आमच्या लेकरांच्या हातामध्ये गांजा मावायला लागले. हे आमची पिढी शांताने नामत होऊ लागले. का? तर आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग. हे वसंतांकारी आला आणि आम्हाला हसवून गेला. असा होता कामा नाही. वसंतांकारी आला आणि आम्हाला हे आमचं मनोरंजन करून गेला. असा होता कामा नाही. हे आज आपण तर माणुसकीची ठिणगी तुझ्या अंतरंगामध्ये टाकून जाणार बाग. हे बाप नावाचा वाद आहे तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बाग. बाप नावाचा वाद आहे तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बाग. हे म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. हे आज एक काम करायचं माझ्या लेकरांना, पळत पळत घरी जायचं बाग. हे आज एक काम करायचं जे काम आम्ही कधीच केलं नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला. हे पण ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. हे म्हणून आज तुला सांगतोय बघ, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, हे तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, हे माझ्या लेकी आज पळत पळत घरी जायचं बघ. हे आज पळत पळत घरी जायचं. हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. हे माझ्या पोरीनं जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही, हे त्या आईची वेदना आम्हाला कधीच कळाली नाही, त्या बापाची वेदना आम्हाला कधीच कळाली नाही. म्हणून माझ्या लेकीनं मी तुम्हाला सांगतो, पळत पळत आज घरी जायचा बाग. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आये 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं साई. आये 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोरांनो पळत पळत आज घरी जायचं बघ. हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि माझ्या पोरानं माझ्या लेकीनं ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडत ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरीनं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती आई तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, हे या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय. हे ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. 9 महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस साहेब या लेकराला मी या उदरामध्ये ठेवलं साहेब. साहेब प्रत्येक क्षणाला मी या लेकराची वाट बघते साहेब. कधी एकदाच हे लेकर माझ्या उदरातून माझ्या तळ हातावरती येत आणि कधी एकदाच हे लेकर हे त्या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकराला मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे माझ्या लेकराला ती आई तुम्हाला कळाली का? हे याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग? याच आईला तुम्ही म्हणता जन्माला घालून काय उपकार केलेस का? हे नालायकाला सगळं काय कळतं बघ या माऊलीला. हे सगळं काय कळतं या माऊलीला. हे म्हणून 3 वेळचा अन्न रोज तुमच्या ताटामध्ये येऊन पडतं पोरांनो. हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे कारण का? हे आज जर माझ्या लेकराला
मी डबा नाही करून दिला तर माझं लेकर दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकर दिवसभर उपाशी राहील, माझं लेकर बाहेरचं काहीतरी खाईल. 103 त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाले. म्हणून आज लेकी तुझ्या समोर उभा आहे. दिस इज नॉट अ लेक्चर, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन. यू हॅव टू चेंज टुडे. अँड आय एम नॉट टॉकिंग विथ युअर ब्रेन, टुडे आय एम टॉकिंग विथ युअर हार्ट. हृदयाचा हृदयाशी संवाद माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं. हे बघ, द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुकम कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर, तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव सला बाप आहे. पुरानो, हा बाप तुम्हाला कळणं काळाची गरज आहे. ही आई तुम्हाला कळणं. जास्त वेळ तुझा घेत नाही बाग. ओनली 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू. पोरी इकडं बाग, तू तुझी ओळख विसरलीस बाग. इथं आलेल्या प्रत्येक आईला सांगतोय, प्रत्येक बापाला सांगतोय, प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला सांगतोय, माझ्या लेकरा, तू तुझी ओळख विसरलीस बाग. तू तुझी ओळख विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा काय सांगतोय, अगदी जबाबदारीनं स्वतःच्या जबाबदारीवर हे शब्द वापरतोय. एखादा हरामखोर कुत्रा. आता राष्ट्रातली पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता, तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता. नाही रे माझ्या पोरा, या राष्ट्राची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस बघ पोरा. पण लक्षात ठेव, एखाद्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर जर कोण तुटून पडत असाल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे, तो आमच्यासाठी कुत्रा आहे. तुझ्या बहिणीच्या पाठीला पाठ लावतो आलास बा, तुझ्या आई बापाने तुझ्या बहिणीला अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपलं, आणि त्याच बहिणीवर जर कोण तुटून पडत असाल, तिचा जर कोण बाजार करत असाल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे. हे पोरीनं, आणि असा हरामखोर लांडगा त्या इंस्टावरती टाकून बसला बघ. असा हरामखोर लांडगा त्या फेसबुक वरती टाकून बसला बघ. त्या शाळा कॉलेजच्या रस्त्यावर हे रोमिओ लांडगे हरामखोर फिरू लागले बघ. कधी एकदाचे तू त्याच्या जाळ्यामध्ये येतेस, कधी एकदाचा तो तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, आणि कधी एकदाचे तुझे अश्लील व्हिडिओ तो बनवतो आणि सोशल मीडियावरती कधी एकदाचा टाकतो. तुझ्या शरीराची वारंवार मागणी कधी एकदाचा तो करतो. असं लांडगत तुटून बसला बघ, तुटून पडला बघ. आणि हे सगळं का होत आहे? कारण यू फॉरगॉट हू यू इज यू. तू कोण आहेस याची तुला विसर पडला, आणि तो ती जाणीव तुला करून देतो बा. पोरी 2 मार्क्स कमी पडले तर चालते, पण हीच ही ओळख कधी विसरायची नाही बा माझ्या लेकरा. ही ओळख कधी विसरायची नाही बा. पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा. जस्ट लिसन टू केअरफुल. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा. पिशवीमध्ये एक लुगडा होता बा, अंगावरती एक लुगडा होता बा. एवढी जी संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होते. समाधीच्या अंगावरती शेण फेकत होता, समाधीच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती, आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून असंख्य फातिमा
या राष्ट्राच्या रस्त्यावर दिसू लागल्या. हे पोरे, ती सावित्री माय आणि ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. माझ्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरे तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर हे पोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त नाहीस तो. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. ती ओळख कधी विसरायची नाही बघ. आला कुठला पुत्रान लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आज परिवर्तन झालं पाहिजे. एक ही वर घे इंस्टावरती, फेसबुक वरती, कुठल्या युट्यूब वरती कुठल्या अनोळखी नालायक हरामखोराला मेसेज नाही पाठवणार. हे लांडगं टपून बसलं तुझ्या शरीरावर. चल तुझं आता वय पूर्ण होतं बघ. 17-18 वर्ष आई बापाला फसाव तोपर्यंत मी तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. तुझं वय 18 पूर्ण झाले की मग कायदा पण आपलं काय करू शकत नाही. मग मी तुला घेऊन जातो. वर्षभर मी तुला वापरतो, नंतर तुला विकतो, तुझ्या शरीराचा तुकडा करतो. आज शपथ घ्यायचे. हे बोलगे कुठल्या इन्स्टाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. आणि चुकून फसले असाल तर तिला बाहेर काढण्यासाठी हे वाघ इथं बसलेले आहेत बघ सगळे. काय करायचं नाही बोलेला. आई बाबापासून शिक्षकापासून अंगावर घातलेली ही वर्दी तुमच्या सोबत आहे. आता नाही पोरीना, आता नाही तर कधीच नाही बाप. हे पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप म्हणतो पोरगा माझ्या उंची एवढं झालं. बाप म्हणतो पोरगा माझ्या खांद्याला खांदा लावता आणि तेच पोरगाच्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकत. हे पोरा, त्या बापाने जगायचं कसं रे? कुठला तर नालायक हरामखोर येतो. चलो विमल खाओ, चलो गुटखा खाओ, चलो 3 पत्ती रमी खेलो. कार पोरानो, तुमच्या हातामध्ये मावा येऊ लागला, तुमच्या हातामध्ये गांजा येऊ लागले. त्या नशेमध्ये तर होऊन तुम्ही खून करू लागला, लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. म्हणून या राष्ट्राचा इतिहास पोरा स्क्रीनवर बाग मला नीट माझ्या डोळ्यामध्ये डोळे घाल. मी तुला काय सांगतोय ऐक. या राष्ट्राचा इतिहास तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पुराणो. ही माती माझ्या संभाजी राजाचे. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजाचा. संभाजी राजाला काही झालेलं आहे. 39 दिवस संभाजी राजाच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजाच्या शरीरावरती आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. आमोशीची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आणि त्या मृत्यूच्या दारामध्ये माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र इतके कमी झालं नाही. आणि औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील. हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. पोरांनो, घरातला बाप तुम्हाला कळाला का? बाहेर एक षडयंत्र सुरू आहे बा पोरा. काही लांडगा पुत्र तुला गांजाची सवय लागावी म्हणून टपून बसले बाग. तुझ्या हातावरती मावा दिला जातो, तुझ्या हातावरती विमाल. चल, त्या सिनेमातले कुठले तर नालायक येतात तर तुम्हाला म्हणतात चलो 3 पत्ती रमी खेलो, चलो विमल खाओ, गुटखा खाओ. एक पोरगा व्यसन करणार नाही. आज शपथ घ्यायची बोला. वाघ आहेस तू, वाघ. या राष्ट्राचा स्वाभिमान आहे. एक पोरगा व्यसन करणार नाही आणि एकही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. आज बदल झाला पाहिजे, या राष्ट्रामध्ये बदल झाला पाहिजे. इकडे बघ, ओनली 20 minutes now I am going to talk with you. You asked first question to your mother, now you are going to ask second question. आता फक्त आईला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. and why you have आणि का आईला प्रश्न विचारायचा? why का
लक्षात घे 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. हे पोरानं ज्या आईची आम्ही टिंगल उडवली, ज्या बापाची आम्ही टिंगल उडवली, ज्या आई बापाच्या आबरूची नंतर आम्ही वेशीवरती टाकली, ऐका रे पोरांनो, शपथ घेऊन सांगतोय बघ तुला 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता, कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली मग. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. एखादाच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरीनो. त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या माझा बाई 1 वर्षाचा होता बा. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पुराणा एवढा प्रश्न बघतो तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. आंबरडा फोडत ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ. ती माऊली त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या मागं पुढं पडणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुला म्हणाल खराय पोरे खराय, पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं बघ. तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळे, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय गे 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी. अगं 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले. एखादाच महिना मी कसा तर काढला. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून कडू लागली. अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो. नको तसं मी आईला बोलत होती, नको तसं मी बापाला बोलत होते. अहो 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 हो सांगा ना हो, सांगा हो. जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का हो? जाऊ का हो? एकदा बापाला भेटून येऊ का हो? हे पुराण ती आई हंबरडा फोडून तुझ्या बापा समोर रडत होती. जाऊ का? सांगा ना हो. जाऊ का? माझ्या डोळ्यात त्या अश्राने माझा हंबरडा बहल. तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. कोणी एसटी पुरताच बर का गा? कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला बघू नका. त्यावेळेला जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बा. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटी तर खाली मी उतरत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी वाटते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो.
आबा म्हणून बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. अक्का अक्का करत ते लहान लेकर कधी एकदाचा माझ्या समोर येता आणि त्याच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची 10 रुपयाची नोट मी त्याच्या हातावरती ठेवते. तुझ्या बापाकडून एसटी होता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटी तर खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं वर घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं बाहर से ही मैं समझ जाते थे मेरा अब्बू घर में है, मेरा बाप घर में है. अंगणात बापाचं चप्पल बघितलं की लांबूनच मला कळत होत माझा बाप घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत येतो की तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस की जाताना एवढा डबा घेऊन जातयस. माझ्या लेकराला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप माझा उपाशी बाप काबाड कष्ट करणारा बाप नुकता शेतातून आलेला बाप पाठ आणि पोट एक झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं. हे माझ्या लेकरा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ, ज्याला आई नाही त्याला काही नाही बघ. अगं या लाखोच्या गर्दीमध्ये सगळी नाती आपल्या सोबत असतात पण हक्काचा खांदा निघून जातो पुरी. हक्काचा खांदा निघून जातो ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या. तो बापाचा खांदा निघून जातो पुरी. तो आईचा पदर निघून जातो. कितीही मोठं झालं तर त्या पदराच्या आड लपावा आणि हळूच लहान लेकरू होऊन त्या आईला कडकडून मिठी मारावी. हे माझ्या लेकरा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे माझ्या पोरा. माझ्या बापाने मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं वर घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचा माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला विचारायचा पोरे
हे माझ्या लेकरा, हे सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, हे सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरे, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरे, माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, माझ्या बापच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आबा, मला माफ करा. हे माझा बाप माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत मला म्हणायचा, पोरी हे माझ्या लेकरा, हे रडवतेस की काय, चल मुकाट्यानं घरात चल, चल मुकाट्यानं घरात चल. आणि माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की गापली, पोर आले की गापली. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, एवढ्या कानावरची माझी माय मावले उठत पळत पळत आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत पळत माझ्या जवळ यायचे, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओढायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायचे, पोरी थोडं गाल पुढं कर की गा, थोडं गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केलं ना केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत मला म्हणायचे, पोरे पोरे आपल्या आटीवटा माझ्या गालावर फिरवायचे, कडा 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 आपल्या कपाळावर मोडायचे. माझी आई मला म्हणायची, पोरे चालू की का घरात, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आता कळालं की ग पोरे, चल घरात, तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी, चल घरात. 25 वर्षाचा उलटून गेली बा, 25 वर्षाचा उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी, त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या, तिला तिथं बसवा तुमच्या जवळ, त्या तिथं घ्या खुर्चीचं, ये पण बाळा तिथं बस, त्या तिथं बसवा, तिला आतल्या रूम मध्ये घ्या, पाणी जरा. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी, आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माय मावले कुठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातात तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही, आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारे ते माय मावले मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचल, जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो, आणि काळीज माझं सर्र करत पोरी, काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं.
बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीवर घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असा म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. बोले लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे, आता लाखो रुपये आहेत. एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते बाहेर, पण एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहे. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. पोरी माझ्या गालाचं मुख नाही घेणार. तिला घ्या मला घ्या. तिथून जरा जागा सोडा रे, लेकीला मला हवेत घेऊन जायचं आहे. जरा जागा सोडून जागा करून द्या, जरा जागा करून द्या लेकरांना थोडीशी. इथून जागा करून द्या. जरासं बाहेर तिथं खुर्च्या टाकून बसवा, त्यांना पाणी द्या, थोडी साखर द्या, काही होत नाही. जरा इथं जरा मला मदत करा. इथून इकडे लेकीला बाहेर काढा. आजा मला जा, काय होत नाही. डोळ्यात आलेले अश्रू आई बाबासाठी आहेत. आपली ज्योत जागृत झाले. लक्षात घ्या, ज्या आई बाबासाठी रडतात कुठला तर हरामखोर पुत्र येतो म्हणून आई बाबाच्या तोंडावर थोकून जाता. म्हणून हे सगळं सुरू आहे. बदल झाला पाहिजे. परिवर्तन. झाशीची राणी येतो, तू वाघे नाही. डोळ्यात आलेल्या अश्रूला अग्निकुंड बनवायचाय, त्या अग्नीमध्ये तापून निघायचाय. शील सत्यप्रियता शस्त्रबळे स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मन धैर्य निर्भयता कुळ कल्या कुले धन्य महितान्वय जगदंबा. ती जगदंबा म्हणजे तू आहेस पोरी, तू काय अंडू पांडू नाहीस बाळ. लक्षात घ्या माझ्या लेकरानो. बघ म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का ग माझ्या लेकीनं. 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला पोरी, 100 भेगा पडल्या, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही. पाटेच्या थंडीमध्ये जेव्हा अंगावर 2-2 चादरी घेऊन झोपलेला असता तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतात पिकाला पाणी पाजत असते आणि बिचारा एकटंच बडबडत असतंय स्वतःशी. दाद्या 10वीला गेला, दीदी आता 9वीला जाणार. माझ्या लेकरांना मी लय शिकवणार, मला शिकायला मिळालं नाही, माझ्या लेकरांना मी शिकवणार. आणि तुम्ही आईला धमकी देता ना, आईला धमकी देता मला मोबाईल दे, आय वॉन्ट ऍपल नाव, अदरवाइज आय एम नॉट गोइंग टू स्टडी. आईला धमकी देता मला ऍपल दे. आई म्हणते पोरी बाबाला लय कर्ज झालंय, पुढच्या वर्षी घेऊया का. मग मी मरते बघ, मी काय तर करते बघ. अगं अन्नाच्या ताटावर बाप येऊन बसतो की ग, एक घास मुखात आहे, एक घास हातात आहे. आणि तुझी आई म्हणते अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्या, हो पोरगीला मोबाईल घेऊन द्या, नाहीतर काय तर करून घेतो म्हणते. जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठतो की का पोरी. नरड्यातला घास काढता येत नाही म्हणून कसा तर घेतो बा, आणि हातातला घास ताटातच टाकतो. तुझी आई म्हणते अहो जेवण तर करून घ्या. गप गप जेवता कधी पण येईल, पण माझ्या लेकीचा प्रश्न आहे. कुठल्या तर मित्राकडे जाऊन तुझा बाप झुकतो आणि म्हणतो माझ्या लेकीला एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे, एक 20,000 रुपये उसनं देशील का रे बाबा. देखील बाबा 20,000 रुपये उसनं दे, पुढच्या महिन्यात तुझं पैसे देतो. पोरीनं तुमच्या हातात मोबाईल पडतो आणि रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत कुठला तर हरामखोर कुत्रा कुठल्या राज्यातला, कुठल्या जिल्ह्यातला तुला काही माहित नाही, आणि त्याच्यावर चॅटिंग करत बसता. आई म्हणते पोरी रात्रीच्या 12 वाजले काय करते, तुला काय कळतं. मग माझा अभ्यास आहे की आई बाबाच्या डोळ्यात धूळ झोपता, या शिक्षकांच्या डोळ्यात धूळ झोपता.
आणि कुठला तर हरामखोर त्याचाच फायदा घेतो. हे पोरे हे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसता, इन्स्टावर ओळख झाली म्हणून त्या हरामीनं बोलवून घेतलं. स्वतः तर तुटून पडलाच, पण त्याच्या 4-5 मित्रांना पण बोलवलं. हे तुमच्यावर तुटून पडू लागले, तुमचा बाजार करू लागले, तुम्हाला परदेशात विकू लागले, विकू. हे ऐका माझं लेकरानं, आज नाही तर परत कधीच नाही बघ. आज नाही तर परत कधीच नाही. हे पोरे आज शपथ घ्यायचे, एक पोरगी कुठल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही फसणार. इंस्टावरती कुठल्या अनोळखी नालायक हराम करायला मेसेज पाठवणार नाही. झाले असतील काही चुका होऊ दे, झाले असतील काही चुका होऊ दे, सगळ्या चुका पोटात घेऊन तुम्हाला मिठीत घेणारा एक देव माणूस प्रत्येक घरात आहे, ज्याचं नाव बाप आहे. पोरीनं तुमचा बाप तुमच्या पाठीशी आहे. एक पोरगे कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एक पोरीनं 180 पोरींचे 350 व्हिडिओ बनवले ग अश्लील त्यानं. हे आणि सोशल मीडियाला टाकत होता की ग. हे ऐक 180 लेकींचे एक पोरीनो. अगं छोटे छोटे कॅमेरे असतात बर का. तुम्हाला वाटतं त्याचं माझ्यावर लई प्रेम आहे, पण तो नालायक आहे. जर त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना, शरीराची मागणी तो करणार नाही बघ. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना, आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही बघ. हे कुठला कॅमेरा कुठं त्या नालायकानं लावलाय तुला माहिती नसतं बघ पोरी. आणि हे बघ हे सगळं शूटिंग करतो बघ तो कुत्रा. हे पोरीनो अशा काही जर इथं लेखी असतील, भेऊ नका, भेऊ नका. डायरेक्ट जायचं बघ. इथं आमचे अरविंद सर आहे, आमचे अमोल सर आहे, त्यांना भेटायचं बघ पोरीनं. पण आता नाही पोरानं, व्यसनाच्या वेळी खादार कायचं नाही, कुठल्या हरामखोर कुत्र्याच्या प्रेमाला फसायचं नाही. हे पोरीनो म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे माझ्या लेकरानं. हे थांबतो इथं. ओनली 5 मिनिट्स आहे गोइंग टू टॉक विथ यू. पण आता हे काम करायचं बघ. पळत घरी जायचं बघ. पळत घरी जायचं. हे आईला 2 प्रश्न विचारले, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. पळत घरी जायचं आणि समोर बाप आला आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, काय झालं, हे काय झालं, असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं सांग मला, काय झालं. शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का, बाई काय बोलली का, आई काय बोलल्या का, तुला कुठला नालायक कुत्रा कोण काय बोलला का सांग मला. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होते, तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मला आई लागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभे राहत होते, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईने मला मारलं, पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती. पप्पा 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 आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा हो माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसला, माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी अंगणवर तुम्हाला फिरवत होतो. पप्पा पप्पा पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा पप्पा हो पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा तुमच्या खांद्यावरून मी फिरत होते. पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो पप्पा, म्हणून आईच्या मिठीत उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती. पप्पा कारण जेव्हा मला माझा बाप कळत होता, पण पप्पा आता मी मोठी झाले, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही. पप्पा आय हेट यू. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते, मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही. पण पप्पा मी आज गेले होते. पप्पा पोलीस विद्यार्थी संवाद विशेष कार्यक्रम होता. पप्पा आमच्या अमोल सरांनी आणि आमच्या अरविंद सरांनी पप्पा एक बाप नावाचं वादळ आणलं होतं. पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला आज परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा हे बोलायला पळत आज घरी जायचं, त्या बापाला कडकडन मिठी मारायचे, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. बापाची किंमत त्या पोराला विचार. हे पोरीनो कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं, 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं, त्या पोराला हळूच विचारायचं,
तुझ्या बापाचं नाव काय रे? एक जरा एक मदत द्या. काय होत नाही, काळजी करू नका पोरीनं. हे आपल्या आई बाबासाठी परिवर्तनाचे अश्रू आहेत. हे लय अगोदर यायला पाहिजे होते. नालायकानं परीक्षा झाल्या की घरदार सोडता कुठल्या तर कुत्र्यासाठी. हे लय ट्रोल होतोय बघ या देशामध्ये. मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुमचं प्रबोधन करतोय. रडू नका. आणि रडायचं तर त्या अश्रूमध्ये तापवू नका. चला तुमच्या शरीराचा तुकडा होता ना नाही भगवान. चला 30-30 नराधम तुटून पडतात तुमच्यावर. 17-18 वर्षाच्या पोरं गांजा पिऊ लागल्यात आमचे. पंप मध्ये नाचू लागले. आणि हा विरता आम्हाला तोडायचा आहे. आणि त्यासाठी तुमची गरज आहे पोरांनो. कारण तू कोण आहेस? वीर शिवाजी की गाता है उसको याद जुबाने थे बूंदेले हर बोलो के वो हमने सुनी कहानी थे खूब लड़े मर्दानी वाता झांसी वाली राणी आहेस तू. माझी अहिल्या आई आहेस तू. माझी सावित्री माई, माझी रमाई आहेस तू. लक्ष्मी माझी लक्ष्मीबाई. हा पोरीना खनकरवा खनकरवा. राष्ट्राला तुमची गरज आहे. माझं काही होऊ दे, माझी काळजी करू नका. कारण यातून एक लेख पेटून उठली तर ती एक लेख उद्याची आऊ जिजाऊ असू शकते. एक आऊ जिजाऊ छत्रपतींना जन्म देते. एक छत्रपती संभाजी राजांना जन्म देत आहे. संभाजी राजांचं बलिदान घेऊन असंख्य क्रांतिकारक पेटून उठतात आणि पुन्हा राष्ट्र घडतं पोरांनो. हा येऊ दे डोळ्यात किती अश्रू आलं तर. हा आपल्या बापासाठी घरी जाऊन आज बापाला कडकडून मिठी मारायचे. आज घरी गेल्या गेल्या दिस इज युअर होमवर्क. बापाला मिठी मारायचे. कारण पोलीस शेवटची 5 मिनिटं घेतो बघ. इकडे बघ पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो. नीट ऐकायचं आहे नालायकानं. इकडे बघ हे पोरे पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे. बापाच्या पाठीमागं तुझी आई उभी आहे. ए बापाचा शर्ट अश्रूनं भिजलेला आहे. आईचा पदर अश्रूनं भिजलेला आहे. पोलीस स्टेशनची सगळी जमीन अश्रूनं भिजलेली आहे. आणि बाप ग ए बापच्या बापानं ज्या बापानं तुला ग लहानाचं मोठं केलं तो बाप आहे ना ग. ए तो बाप आहे ना. तो बाप आहे ना. तो बाप आहे ना. तो बाप आहे ना. पोलिसांच्या समोर असा झुकलेला असतो. हे बघ आणि पोलिसांना काय सांगतो इकडे बघ. हे साहेब हो साहेब काय वाटेल ते करा. हो साहेब साहेब काय वाटेल ते करा. माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले. 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले. आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. माझ्या लेकराला शोधून काढा. माझी काय चूक साहेब. साहेब गावाकडचं सगळं विकलं, कर्ज काढलं हो साहेब. माझ्या लेकीला शिकवायचं होतं. माझ्या लेकीला अधिकारी करायचं होतं. माझी लेक शिकली साहेब. पण काल परीक्षेला म्हणून गेले आणि माझी लेक बाहेरच आली नाही साहेब. काय करू साहेब काय करू मला सांगा. हे पोरीना या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हराम करतो तुला तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा स्वतःचे अंडरपॅन्ट घेण्याची जे लायकी नाही. हे असा नालायक हराम करतो तुला तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय देतो. तुझ्याशी गोडगोड काय बोलतो. हे आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडात जमलं. त्या आई बापाच्या तोंडावर बस करून थोकून निघून जाताना तुम्हाला लाज नाही का ग वाटत. तुम्हाला हे तिला बाहेर घ्या. बाहेर हवेमध्ये घ्या. मी जागा करून देतो. आणि बाहेर डॉक्टर एखादी असतील तर बोलवा. जरा साखर पाणी द्या. काय होत नाही. बाहेर घ्या. इथं बाहेर घ्या. तिथं आतमध्ये तिला फॅन नसेल हे नसेल तिथून घ्या बाहेर. सगळे कोण असेल तर एखादं आपलं घ्या. उचला लेखी आपल्या लेखी आहे. गुड टच बॅड टच कळतो माझ्या लेखीना. देऊ नका. उचला बाहेर घ्या. हे जरा जागा सोड. हा काय होत नाही. हे जागा सोड रे बर. कॅमेरे इकडे रे. कॅमेरे नको तिकडं. जरा थांब रे. घ्या काय होत नाही. घे रे सर बाहेर घ्या. सगळ्या घेताय तर घ्या. हवेमध्ये घ्या सगळ्या बाहेर लेखी. तिथं खुर्ची टाकून बसवा. जरा काय नाही. साखर पाणी द्या. मीठ पाणी द्या. एक जरा जागा सोडा रे माझ्या लेकरांनो. लक्षात घ्या पोरांनो. तयार व्हा. व्यसन करू नका. लय मोठी जिम्मेदारी आहे तुमची आमच्यावर. आणि बाप पोलिसांना सांगत असतो साहेब माझ्या लेकीला शोधून काढा साहेब. हे बोलेला
या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण त्यांना आलाय हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुमच्याशी गोड गोड काय बोलतो, तुम्हाला एखादा मोबाईल काय घेऊन देतो आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बाबाच्या तोंडावर पच करून झोपून निघून जाताना लाज वाटत नाही का? हे प्रेम आहे का पोरे? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शिकण्याच्या वयामध्ये नको त्या मार्गाला तुला घेऊन जातं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं मिक्सर मध्ये घालून बारीक करतं हे प्रेम आहे का? हे पोरी, बापाला एक पेन मागत होतीस 5 पेन आणत होता. बापाला एक चप्पल मागत होतीस 2-2 चप्पल देत होता. बापाला एक शर्ट मागत होतीस 5-5 ब्रँडेड कपडे देत होता. मग तो बाप तुझ्या मनाच्या विरोधात तुझं लग्न कसं करायला सांग पोरी? हे बाप, हे तुझं शिकायचं वय आहे माझ्या लेकरा. हे तुझं शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभे करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार. एक पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एक पोरगी घर सोडून निघून जाणार नाही. या वेळेला शपथ घ्यायची. हे पोरीनो, आणि पोलीस स्टेशनला बाप येतो ग, तिथं येता हातावर मेहंदी काढून येता. तिथं बाप हातावर मेहंदी काढून येता. तिथं बाप तुला म्हणतो दीदी घरला चल, दीदी घरला चल. अगं प्रेमाच्या विरोधात मी नाही ग दीदी घरला चल दीदी. अगं एखादा अधिकारी पोरगा असता तर हो म्हणाला असतो दीदी. एखादा चांगला शेतकरी असता तरी हो म्हणाला असतो. अगं दीदी एखादा निर्व्यसनी असता तरी हो म्हणाला असतो. पण हे मावाड आहे, हे गांजाड आहे, हे दारू पित आहे. हे पोरी तुला हे विकल ग. थांबा, काय होत नाही. थांबा, गडबड कर. हे घे तिला बाहेर घे. जरा इथे जरा सगळा मोकळा करा. जरा बाळाला जरा मोकळं करा. जरा रस्ता तयार करा. भैया उचल तिला. हे थांबला. कॅमेरे तिकडे फिरवू नका. कॅमेरे माझ्याकडे घ्या. अरे असं बाळासारखं उचला की तिला. बाळासारखं उचल. काय होत नाही आमचं. इकडे इथून बाहेर काढा तिला. बाहेर इकडून घ्या. इकडून चला. इकडे बघा सगळे. इकडे बघा. अजिबात राग नाही. दोन्ही हात वरती करा. दोन्ही हात वरती करा. टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल 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 मंगल 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 आनंद 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 आनंद. चला. अरे एक कोणतं कणखर हा घ्या. जागा सोड बाळा. अरे थांबा. एक कोणतं चांगलं जागा सोड. चला, शेवटचे 2 मिनिटं राहिले. पोरीनं जरा कणखर. पोरीनं पोरगी बघ तिथं बाप पोलीस स्टेशनला येतो आणि तुला म्हणतो दीदी घरला चाल. त्यावेळेला पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही. बापावर केस दाखल करून जाता पोरीला. आणि बापावर केस दाखल करून जाता त्या नामाचा आम्हाला याच्या जीवापासून धोका आहे. पोरीनं एक पोरगे खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एक पोरगे आपल्या आई बापाला सोडून जाणार नाही. एक पोरगा व्यसन करणार नाही. बस लक्षात घे. पण तुला तुझा आई बाबा तर इथं दाखवून देणार बघ. इथं काही आया बसलेल्या आहेत. इथं काही आया बसलेल्या आहेत. जवळच बसलेल्या आहेत. ज्यांचे लेकरं इथं आलेले त्या आयाने जरा हातवरती करा. बिंदास हातवरती करा आणि जागेवरती उभं राहा. आयानं जागेवरती उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. आज नाही तर परत कधीच नाही. आज त्या सगळ्या आयांना विनंती करतो इथं जरा माझ्या जवळ या. लवकर इथं माझ्या जवळ या लवकर. या सगळ्या मातांना या. त्या दोघी माता उभा राहिलेल्या इथं या. आणि मी काय सांगतोय जरा आता नीट ऐकायचं बरं ना. शेवटचा 1 मिनिट राहिलाय बा. शेवटचा 1 मिनिट राहिला आहे. मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं. आयानं इथं उभं राहा. मातानं इथं उभं राहा. ज्यांची लेकरं इथं आलेले आहे. ज्यांच्या इथं लेकरं आलेले त्या आयाने इथं यायचंय. माझ्या समोर उभं राहायचं. आता ऐकायचं बरं ना. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसतं बघ. आणि ही माऊली आज तुझ्या समोर उभी आहे. कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे हात वर करा. चला लवकर हात वर करा. कोणाकोणाची ही मम्मी माझ्या समोर आलेली आहे. कोणाकोणाच्या आया माझ्या समोर आलेल्या आहेत. त्या लेकराने हात वर करा. चला हात वर करा.
कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे? अरे माझ्या समोर आलेली मम्मी कोणाकोणाची आहे? त्या लेकराने जागेवर उभं राहा जागेवर. कोणाकोणाची मम्मी? लवकर कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे? या लवकर इकडे या, माझ्या समोर या पोरीला. चला लवकर माझ्या समोर या. त्या मुलांनी आणि मुलींनी माझ्या समोर यायचं आहे. चल लवकर माझ्या समोर यायचं आहे. इकडे ये, इथं ये, इथं ये, इथं ये. चला लवकर. कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे? हा इकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडे इथे समोर ये, समोर ये, समोर ये. चला आणि पळत पळत जायचं लेकीनं. वेळ माझ्याकडे खूप कमी आहे. या लवकर इकडे पळत पळत जायचा आणि आपल्या आईला अगोदर कडकडून मिठी मारायची. चाल पळत पळत जा. आपल्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. मार कडकडून मिठी पोरी मार. कडकडून मिठी मार आपल्या आईला. आज घरी जायचं पोरानं. हे त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा? रडणारा ती आई खोटी आहे का? चला सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. चला ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतला, चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतला त्यांनी उजवा हात वरती करा. चला आपल्या डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा. डोळा बंद करा आणि आपल्या आई बाबाला डोळ्यासमोर आणा. आणा लेकरानं आपल्या आई बाबाला डोळ्यासमोर आणा. आणा लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. हे आणा डोळ्यासमोर आपल्या आई बाबाला. आला का आई बाप डोळ्यासमोर? हा आता आला का डोळ्यासमोर? आता मारा कडकडून मिठी आपल्या आई बापाला. मारा कडकडून मिठी. हे पोरीन मारा कडकडून मिठी आणि सांग बापाला, पप्पा जीव जाय पण मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. पप्पा मी कधीच व्यसन करणार नाही. मी कधीच आत्महत्या करणार नाही. मी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरांनो घ्या शपथ. मी कधीच कुठल्याही व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. कुठला ड्रग्स मावा गांजा मी पिणार नाही. आमचा तुमच्यावर लय जीव आहे. घ्या शपथ. शपथ. हाथ खाली बस. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मक देवेने वाग्य दोषावे तो शोणी मज द्यावे कसाय दान है. पोरानो एकही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही आणि एकही पोरग व्यसन करणार नाही. बस एवढं सांगण्यासाठीच आज मी आपल्या समोर उभा होतो. पोलीस विद्यार्थी संवाद विशेष कार्यक्रमामध्ये माननीय श्री अमोलजी तांबे साहेब आणि माननीय श्री अरविंदजी रायडोले साहेब यांच्या माध्यमातून मी आपल्या समोर उभा राहिलो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा आणि घरी घेऊन जाताना फक्त आई आणि बाप घेऊन जा. कुठल्या पोरगीला कुठला नालायक धमकावत असेल, कुठल्या पोराचा त्याला फोन येत असेल, तुझे फोटो माझ्याकडे असं जर तो तुला दबाव आणत असेल, वसंत अंकारे तुमच्यासाठी आहे आणि सगळे पोलीस बांधव तुमच्यासाठी आहे. ते मदतीला तत्पर आहे. एक लेख फसणार नाही, एक लेख आणि पोरग व्यसन करणार नाही एवढं बोलता आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.